जालना जिले में कदीम पुलिस ने घर में सेंधमारी कर रहे 2 आरोपियों को रंगे हाथों गिरफ्तार किया। पुलिस ने आरोपियों के पास से 5 किलो चांदी और करीब 17,76,000 रुपए मूल्य का कीमती सामान जब्त किया। यह मामला पुराने जालना के शिवशक्ति मिलनगर निगम क्षेत्र का है, जहां शिकायतकर्ता नरेंद्र साहू जी अपने परिवार के साथ बाहर गए हुए थे। रात को लौटने पर उन्होंने देखा कि घर का ताला टूटा पड़ा था और पूरा सामान अस्त व्यस्त था। चोर घर से 9,42,000 रुपए नकद और चांदी के आभूषण लेकर फरार हुए थे। पुलिस ने तेज कार्रवाई करते हुए मामला दर्ज किया और अब दोनों आरोपी पुलिस हिरासत में हैं। आगे की जांच जारी है। काल 12 नोव्हेंबर रोजी कदीम जालना पोलीस स्टेशन तक्रार झाली होती की शिवशक्ती मिल एरियामध्ये बारी नरेंद्र गुलाबजी सावजी याच्या घरात दिवसात कोणीतरी चोरांनी 9.5 लाख कॅश, 5 किलो चांदी अशा मोठा सामान चोरी केलेला आहे। लगेच त्याची घटनाची गंभीरता पाहून त्याच्यामध्ये लक्ष दिला आणि सर्व आमचे कदीम जालना पोलीस स्टेशन DYSP गुलाबजी साहेब फॉरेन्सिकची टीम ची टीम त्याच्यामध्ये कामात लागली होती। पण सगळा घटनास्थळ बघून असा लक्षात येत होता की काही कोणी इनसाइडर त्याच्यामध्ये रोल असेल, तर काही जास्त सामान अस्तिव्यस्त नव्हता आणि चाबी काढली, अलमारी उघडून चोरी केली आणि चाबी परत तिथेच ठेवली। तर त्या लिंकवर वर्कआउट करताना त्यामध्ये 2 आरोपी अविनाश अंकुश वाघमारे आणि यशराज सतीश खांडेबरा हे दोघे जालनाचे लोकलच आहे। या दोघांना अटक केलेला आहे। याच्याकडून 100% मुद्देमाल सेम डे हस्तगत करण्यामध्ये पोलिसाला यश प्राप्त झालेला आहे। याच्यामध्ये काही एकूण 17,76,000 किमतीचा टोटल हा मुद्देमाल आहे जो जप्त केलेला आहे। ही चांगली तत्पर कामगिरी केल्यामुळे त्या घरात लग्न होता आणि लग्नासाठी त्यांनी सगळा सामान वगैरे काढलेला होता। त्या फॅमिलीला चांगला रिलीफ भेटणार आहे। कोणी फॅमिली किंवा जवळचे लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्याच्यावर पण आमची तपास सुरू आहे। ही कामगिरी करण्यासाठी PIC शिवानी, PSI मोरे, कॉन्स्टेबल सदा राठोड, बाबा गायकवाड, दिलीप गायकवाड, संदीप चव्हाण, वकील शेख, इमरान खान, अफजल पठाण, धर्मपाल सुरडकर, महिला कर्मचारी शिवकन्या बोराडे हे सर्वांनी अतिशय चांगली कामगिरी करण्यात यांना योग्य तो रिपोर्ट देणार। थँक्यू सर। आरोपी रेकॉर्डेड गुन्हेगार आहेत की काही त्यामध्ये एका आरोपीवर एक आर्म सेक्सचा केस आहे, त्यामध्ये चोरीचे गुन्हे नाही आहे।